संयुक्त सभा घेण्याबाबत ठाकरे बंधूंचं नियोजन सुरू 2 जानेवारीनंतर राज्यातील महापालिकांमध्ये सभा घेणार। अजित पवारांसोबत निवडणुकीबाबत चर्चा नाही, शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडेंची माहिती। मुंबई पालिकेसाठी महायुक्ताकडून स्टार प्रचारक, उत्तर भारतीय मतदारांसाठी स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी। संदीप उर्फ अप्पा राऊत निवडणूक लढवण्यास इच्छुक। अप्पा राऊत खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ। वसई विरार पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रशासनाची तयारी। 3 दिवसीय वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात। मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। काँग्रेसकडून आज सोलापूरची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 20 जणांचं नाव। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना प्रभाग 15 मधून उमेदवारी। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अर्ज भरण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक। शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जालना जिल्हा दौऱ्यावर। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली आहे। कोल्हापुरात महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात। कृष्णराज धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यात राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा सुरू। पुणे महापालिकेसाठी एकत्र लढण्याची चाचपणी। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस ॲक्शन मोडवर। आमदार सतेज पाटील यांचा विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हांवर लढणार, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली आहे माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसात 4081 उमेदवारी अर्जांची विक्री, मात्र फक्त 3घांचा अर्ज दाखल। वर्ध्यात भाजप युवा मोर्चाची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर। पृथ्वीराज शिंदेंच्या नेतृत्वात 121 युवकांची पहिली यादी जाहीर। मालेगावात काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाने एमआयएमची आघाडी रद्द। मालेगावात राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस, मनसे, ठाकरे सेना यांची संयुक्त बैठक। महापालिका निवडणूक आघाडी करून लढण्याचा निर्णय, तर आज जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित। काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांची कोंडी। जगताप यांनी मागितलेल्या जागांवरून मतभेद। प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण। अकोला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप सुरुवात नसल्याचं चित्र। नामनिर्देशन प्रक्रियेला अजूनही मंद गती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत। उद्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंमध्ये बैठक। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज। पालिका निवडणूक प्रक्रियेतून वगळल्याने नाराजीची चित्र। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यादी जाहीर, तर समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत 194 वॉर्डवरून वाद। मनसेने संतोष दुरींना दिले होते लढण्याचे आदेश, मात्र आता या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। औरंगाबादच्या दोन्ही मुलींनी भरले उमेदवारी अर्ज। अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागातील ई वॉर्डमध्ये भरला अर्ज। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात नमो भारत नमो ठाणे पोस्टरची चर्चा। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मोदी उतरणार का, याकडेच लक्ष। महायुतीसोबतच ठाकरे बंधूंची खबरदारी। उमेदवार यादी शेवटच्या क्षणी प्रसिद्ध करण्यात येणार। ठाण्यात शिवसेनेचाही स्वतंत्र प्रचाराचा नारळ। खासदार श्रीकांत शिंदेंच्या आज स्वतंत्र सभा होणार। ठाणे केडीएमसीमध्ये युतीचं भिस्त घोंगडं कायम। जागावाटपावरून भाजप शिवसेनेत पहाटे 4 पर्यंत बैठक। पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसात 6437 अर्जांची विक्री। 3 राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी केले अर्ज दाखल। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी। भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी आज महायुतीची घोषणा होणार। 3ही पक्षांचं जागावाटपावर एकमत। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी पूर्ण। 151 जागांसाठी उमेदवारी यादी ठरली आहे। अमरावतीत महायुती जागावाटपावर अद्याप तोडगा नाही। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाला 25 जागेचा प्रस्ताव, तर सूत्रांची माहिती। सांगली पोलीस महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट। शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची रात्रभर कसून तपासणी। बीडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा उन्माद। पत्नीच्या विजयी मिरवणुकीत उधळल्या नोटा। महाविकास आघाडीत समान जागांची मागणी। मवियात 50-50-50चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली आहे। कल्याण भाजपचे प्रभावी नेते देवानंद भोईर यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश। आमदार महेंद्र थोरवे काळोखे कुटुंबियांच्या भेटीला। महेंद्र थोरवे यांच्याकडून काळोखे कुटुंबियांची सांत्वनपर भेट।
महायुतीच्या समन्वय समिती आज पुन्हा बैठक. जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल होणार. भाजप शिवसेना नेत्यांची रंगशारदा येथे बैठक. मुंबई पोलिसांच्या नोटीसला मनोज चव्हाणांची प्रतिक्रिया. डर रहना चाहिए, मनसेची भीती असल्यानं नोटीस. आम्ही आहोत तुमच्यासोबत, पण नका करू आमचा घात. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं महायुती जागा वाटपावर ट्विट. काळोखे प्रकरणाशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. सुनील तटकरेंकडून मंगेश काळोखे प्रकरणाचा निषेध. अकोल्यात महायुतीतील संभाव्य जागा वाटपावर आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली नाराजी. सन्मानजनक जागा देण्याची मागणी, अन्यथा स्वबळावर लढण्याचा इशारा. अमरावतीतील महात्मा फुले अर्बन बँकेच्या कार्यक्रम सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. बँकेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात. आदित्य ठाकरे नाशिकच्या तपोवनात पर्यावरण प्रेमींशी साधला संवाद. मंगेश काळोखे हत्या प्रकरण, आमदार महेंद्र थोरवेंचा आंदोलनाचा इशारा. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत. आमदार रवी राणा यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत. जालना महानगरपालिका निवडणुकीबाबत महायुतीची महत्त्वाची बैठक. आजच्या बैठकीनंतर युतीची घोषणा होईल. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी किती जागा लढेल 30 तारखेला कळणार. सुनील तटकरेंचं वक्तव्य. भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय भाजपची, त्यासाठी तयारी सुरू. संजय राऊतांची टीका. आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहिलाच पाहिजे. खासदार संजय राऊतांचं विधान. ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागा वाटप पूर्ण. उद्या निर्णय जाहीर करू. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी बोलवले उद्या सेना भवन येथे बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने होणार चर्चा. मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या नोटिसा. मनसेच्या मनोज चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरेंनी बोलवली मनसे नेत्यांची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत चर्चा होणार. मुंबई महापालिका अंतर्गत येणारे एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 190 अधिक मतदान केंद्र उभारणार. ठाण्यात रात्री उशिरापर्यंत रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमध्ये बैठक. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट. काँग्रेससोबत येण्यास मनसे इच्छुक नाही. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांचं स्पष्टीकरण. पुण्यात राजकीय हालचालींना वेग. अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना. अजित पवार नेमके कुठे गेलेत असा प्रश्न उपस्थित. पुण्यात सुरू असलेल्या लेट नाईट बैठकीत मनसेची एंट्री. मनसे सुद्धा मवियासोबत जाण्याची शक्यता. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात भाजपला बळकटी. वैभव हुलके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा. फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर. भाजपा जिल्हाध्यक्षांच्या विरोधात जुन्या नेत्यांची खतखत. चेतन सिंह केदारांविरोधात पक्षातील जुने नेते बंडांच्या तयारीत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाचा नवा फॉर्म्युला. राज्यातील जागा वाटपांचं चित्र 30 तारखेला स्पष्ट होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. नागपूरमध्ये 4 पालिकेत भाजप शिवसेना युती, मात्र अद्याप जागा वाटप नाही. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर. तपोवन परिसरात झाडांची पाहणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक. बैठकीत जागा वाटप आणि अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार. बैठकीनंतर निर्णय जाहीर होण्याची शक्यता. मंत्री बावनकुळे संभाजीनगरात मुक्कामी. निवडणुकीसंदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठका. गडचिरोली महोत्सवाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित. गोंडवाना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन. पोलिसांच्या वाहनांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. सूरज चौधरी यांचा 400 कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान संघटनेमध्ये पक्षप्रवेश. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता. महायुतीची महत्त्वाची मंथन बैठक पार. यात महायुतीची एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय. दर्यापूर अंजनगावच्या राजकारणात खळबळ. ठाकरेंच्या शिवसेनेचे गजानन लवटे भाजपाच्या संपर्कात. भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतली आहे. रेतीच्या टंचाईमुळे अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत. रेती घाटांचा तातडीने लिलाव करण्यासाठी शिवसेनेचे राळेगाव तहसीलदारांना निवेदन.
जालन्यात महायुतीसाठी संयुक्त बैठका, जालना महानगरपालिकेत महायुती होणार. अलिबाग वडखळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, पेजारी ते धरमतर दरम्यान वाहनाच्या मोठ्या रांगा. ChatGPTवरून बनावट रेल्वे पास तयार करत तरुणांचा लोकल ट्रेनचा प्रवास, तरुणावर गुन्हा दाखल. कबुतरांना खाद्य देणं व्यावसायिकाला भोवलं, व्यावसायिक नितीन शेट यांच्यावर कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कारवाई. मुंबईतील हवा प्रदूषितच, चेंबूरचा निर्देशांक वाईट श्रेणीत. नव्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये, अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू, तुकाराम महाराजांचा इशारा. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिवाविरोधात शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी फोन करून माऊली हळणकर यांना जाब विचारलाय. छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात पहिल्या क्रमांकावर, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड 2 5 पैकी 4.99 रेटिंग मिळवत विमानतळ अव्वल स्थानी. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग भूसंपादनाला 20 गावातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध, शेतकऱ्यांचा रास्ता रोको, जमीन हवा असल्यास हेक्टरी 1 कोटींची शेतकऱ्यांची मागणी आहे. भंडारा शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा, अवैधरित्या घरगुती सिलेंडर केटरिंगसाठी वापरणाऱ्यांवर पुरवठा विभागाची धाड. यवतमाळ जिल्ह्यातील 647 विद्यार्थ्यांनी दिली जिल्हास्तरीय अंतिम महादीप परीक्षा, यात 538 मराठी माध्यमांची आणि 109 उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश. यवतमाळच्या बाभूळ गावात मुख्य अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात जनता उतरली आहे रस्त्यावर, निलंबनाच्या मागणीसाठी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सव नियोजनासाठी बैठक, मंत्री जयकुमार गोरे बैठकीला राहणार उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.